भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होतो. भोगी हा नवीन वर्षाचा पहिला सण आहे. न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण आपल्या आजी पणजीकडून नेहमी ऐकलेच असेल. मात्र भोगी या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे हे आपण जाणून घेऊ. या सणाचे महत्त्व काय आहे? हा सण कसा साजरा होतो? भोगी भोगी हा नवीन वर्षाचा पहिला सण आहे. 2026मध्ये हा सण 13 जानेवारी रोजी आहे. या सणाला घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून अंगणात किंवा दारासमोर रांगोळी काढावी. अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत. केस आवर्जून धुवावेत. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची प्रथा आहे. असे केल्याने येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही, असे म्हणतात. या सणाला मुलींना माहेरी बोलावण्यात येते. भोगीची भाजी भोगी हिवाळ्यात येतो. या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेताला नवीन बहर येतो. घरात भोगीला भोगीची भाजी बनवली जाते. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. भोगीच्या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यासाठी हा सण महत्त्वाचा असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. भोगीला धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भोगीची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र भोगी का साजरी केली जाते? या सणाचे धार्मिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी आहे. मात्र संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करण्यात येतो. हा दिवस धार्मिकरित्या देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भोगी म्हणजे उपभोग घेणे असे म्हणतात. या दिवशी अन्नाचा उपभोग घ्यावा अशी समजूत आहे. हा सण हिवाळ्यात येत असल्याने या ऋतूत हिरव्या पालेभाज्या तसेच सर्व फळभाज्या व रानभाज्या उपलब्ध असतात. या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवतात व तिला भोगीची भाजी असे म्हटले जाते. याच भाजीचा नैवेद्य देवाला दाखवून हा सण साजरा केला जातो. मात्र या सणाचे धार्मिक महत्त्व काय आहे? तो कसा साजरा करावा याविषयी माहिती घेऊया. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. हा सण हिवाळ्यात साजरा केला जात असल्याने सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात तीळ घातले जातात. यामागचे कारण म्हणजे हिवाळ्यातील गुलाबी थंडी बाधू नये म्हणून उष्ण गुणधर्म असलेले तीळ पाण्यात टाकून त्याने स्नान केले जाते. स्नान झाल्यानंतर देवाची पूजा करावी व भोगीच्या भाजीचा व तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. हीच भाजी भाकरी या दिवशी घरातील सर्वजण खातात. भोगीच्या दिवशी सुगड पूजले जातात. भोगीच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया या सुगड पूजतात. सुगड म्हणजे मातीची छोटी मडके होय. हे सुगड पूजण्याचे देखील धार्मिक महत्त्व आहे. सुवासिनी स्त्रियांनी 5 सुगड खरेदी करावे. या सुगडांना हळद कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये भोगीच्या कच्च्या भाज्या बोरे भरावेत. त्यात तिळगूळ टाकावे. हे सुगड घरातील देवाला दाखवावे. त्यानंतर मंदिरात जाऊन देखील देवाला सुगड वाहावे. तसेच सुवासिनी स्त्रियांची देखील सुगड देऊन ओटी भरावी. यामुळे सुवासिनीच्या संसाराला भरभराट येते व घरात सुख समृद्धी नांदते असे म्हणतात. भोगीची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिके पिकावी, धनधान्य वाढावे यासाठी प्रार्थना केली होती. त्यामुळे पृथ्वीवर कायम धनधान्याची बरकत व्हावी, वर्षभर पिके यावीत म्हणून भोगीचा सण साजरा करतात अशी मान्यता आहे. हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या सणा मकर संक्रांती 2026
सुगड पूजन कधी आणि कसे करावे जाणून घ्या. शुभ मुहूर्त, साहित्य आणि शास्त्रोक्त विधी. मकर संक्रांतीनिमित्त सुगड पूजनाचा शुभ मुहूर्त आणि शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या. नवीन धान्य आणि फळांनी सुगड भरून पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होतो, ज्याला उत्तरायण असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी सुवासिनीद्वारे सुगड पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा विधी मानला जातो. यंदा सुगड पूजन कसा आणि कधी करावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. सुगड पूजन म्हणजे काय? सुगड हा शब्द सुघट या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ चांगल्या प्रकारे घडवलेला मातीचा घट असा होतो. आपली संस्कृती कृषीप्रधान आहे. नवीन पीक हाती आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि ते पीक देणाऱ्या धरणी मातेचे आभार मानण्यासाठी सुगड पूजन केले जाते. सुगड हे सुबत्तेचे आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते. सुगड पूजन मुहूर्त 2026. यावर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना खालील वेळा महत्त्वाच्या आहेत. मकर संक्रांत तारीख बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026. पुण्यकाळ सकाळी 7:15 पासून ते सायंकाळी 5:45 पर्यंत पूजेसाठी सर्वोत्तम वेळ आहे. महापुण्यकाळ सकाळी 7:15 पासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत. या काळात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सुगड पूजेसाठी लागणारे साहित्य: 5 सुगडे, 2 मोठी आणि 3 छोटी. काही ठिकाणी 5ही सारखी असतात. कृषी धान्ये: नवीन गहू, हरभऱ्याची डहाळे, ओले शेंगदाणे, गाजर, ऊस आणि बोरं. सौभाग्य अलंकार: हळदी कुंकू, काळी पोत, फणी, आरसा, काजळ. पूजा साहित्य: विड्याची पाने, सुपारी, नाणी, गुलाल, अक्षता, अत्तर, धूप आणि दीप. नैवेद्य: तिळगुळ हलवा आणि गुळाची पोळी. अशी करा शास्त्रोक्त पूजा. सुगड तयार करणे: पूजेच्या आदल्या दिवशी मातीची सुगड स्वच्छ धुवून त्यांना वाळवून घ्या. त्यावर हळदीच्या साहाय्याने स्वस्तिक किंवा उभ्या 5 रेषा काढाव्यात. मांडणी: घरातील देवघरासमोर किंवा पवित्र जागी पाट मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढून त्यावर तांदळाची रास ठेवावी. त्या राशीवर सुगडांची मांडणी करावी. सुगडामध्ये प्रथम तीळ गूळ टाकावे. त्यानंतर त्यात हरभरा, बोर, गाजर, ऊस आणि गव्हाच्या लोंब्या भराव्यात. वरून एक छोटी पंती किंवा छोटे सुगड झाकण म्हणून ठेवावे. अभिषेक व पूजन: सर्व सुगडांना गंध, फुले आणि अक्षता वाहाव्यात. पांढरा कापूस किंवा दोरा प्रत्येक सुगडाला गुंडाळावा. अखंड सौभाग्य प्रार्थना: यावेळी हे लक्ष्मी माते, माझ्या घरात धनधान्याची कमतरता भासू देऊ नकोस आणि माझे सौभाग्य अखंड राहू दे, अशी प्रार्थना करावी. वाण लुटणे: पूजेनंतर शेजारील सुवासिनींना घरी बोलावून त्यांना वाण दिले जाते. वाण देताना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हटले जाते. यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल. या दिवशी काय करावे, काय टाळावे? यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती आहे. दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या क्षणी मकर संक्रांतीस प्रारंभ होईल. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे? या दिवशी 6 प्रकारे तिळाचा उपयोग करावा. तिळ मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उठणे, अंगास लावणे, तिळ होम, तिळ तर्पण, तिळ भक्षण, तिळदान. या वर्षी संक्रांत बालवकरणावर होत आहे, म्हणून शास्त्रोक्त नियम पाळावे. वाहनादी प्रकार: वाहन वाघ, उपवाहन घोडा. देवीचे स्वरूप: देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करत आहे. सर्पजाती आहे.
भूषणार्थ मोत्याची आभूषणे धारण केलेली आहेत. वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी. दिशा देवी पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे. मकर संक्रांती नियम. पर्व काळात टाळावयाच्या गोष्टी: दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष आणि गवत तोडणे. संक्रांती पर्व काळात महिलांनी करावयाचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, वस्त्र, सोने, यानंतर जे दान करावयाचे आहे ते द्यावे आणि दक्षिणा अर्पण करावी. यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल. या दिवशी काय करावे, काय टाळावे? यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती आहे. दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या क्षणी मकर संक्रांतीस प्रारंभ होईल. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ: दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे? या दिवशी 6 प्रकारे तिळाचा उपयोग करावा. तीळ मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीळ होम, तीळ तर्पण, तीळ भक्षण, तीळदान. या वर्षी संक्रांत बालवकरणावर होत आहे म्हणून शास्त्रोक्त नियम पाळावे. वाहनादी प्रकार: वाहन वाघ, उपवाहन घोडा. देवीचे स्वरूप: देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोत्याची आभूषणे धारण केलेली आहेत. वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी. दिशा देवी पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे. मकर संक्रांती नियम. पर्व काळात टाळावयाच्या गोष्टी: दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष आणि गवत तोडणे. संक्रांती पर्व काळात महिलांनी करावयाचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, वस्त्र, सोने, भूमी, गाय. यानंतर जे दान करावयाचे आहे ते द्यावे आणि दक्षिणा अर्पण करावी.